अमित शाह इस्तीफा दो। मंचाच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व भीमसैनिकांनी मागच्या बाजूला जायचं। संविधानाचा अमित शहाचं करायचं काय? माफी मागो, माफी मागो, राजीनामा दो, राजीनामा दो। अमित शहाचं करायचं काय? अमित शहाचं करायचं काय? राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। बाबासाहेब, 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 बाबासाहेब। तो कोण आहे त्याला बोलतो? पोलीस स्टेजवर असते त्यांनी सगळ्यांनी खाली या, सगळ्यांनी खाली या स्टेजवरून। लोक आले आहेत आणि अमित शहाचा निषेध। एक मिनिट। ठाणे शहरातील शिवशाहू फुले आंबेडकरी अनुयायी आज या ठिकाणी जे सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये 15 डिसेंबरला जे पोलिसांच्या कोविड ऑपरेशन मध्ये त्याला मारहाण झाली, जबर मारहाण झाली, त्याचा तो बेशुद्ध होऊन त्याला पोलीस कस्टडी घेतली, नंतर त्याला न्यायालयीन कोठडी घेतली, त्याच्यात तो मेला पोलिसांच्या बाबत, त्याचा खून झालेला आहे, त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे। त्याचबरोबर 17 डिसेंबर रोजी भारत देशाचे गृहमंत्री यांनी राज्यसभेमध्ये 17 डिसेंबर रोजी अपमानास्पद घृणास्पद वक्तव्य केलं। त्याबद्दल त्याचा निषेधार्थ हा मोर्चाचं आयोजन आहे। आमच्या त्याच्यात मागण्या आहे, अमित शहा यांचं मंत्रिपद काढून घ्यावं, त्याचबरोबर त्यांनी या भारतवासियांची माफी मागावी, त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत द्यावी, त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील एका माणसाला महाराष्ट्र शासनाच्या नोकरी कायम करून नोकरी द्यावी, यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे। आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांनी अमित शहानी बाबासाहेबांबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत, चुकीचे भूमिका मांडलेली आहे। बाबासाहेबांनी संविधानापेक्षा देव मोठा आहे, तर देवापेक्षाही मोठा हा संविधान आहे। ज्या संविधानामुळे अमित शहा गृहमंत्री झाले, मोदी पंतप्रधान झाले। आम्ही सर्व लोक संविधानामुळे, स्वतंत्र संविधानामुळे जगतोय, त्यामुळे संविधानाचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी आता मोर्चा आहे।